कसबे डिग्रज येथे हॉटेलमध्ये चोरी, 1.5 लाखाचा मुद्देमाल लंपास, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल। मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथे असणाऱ्या हॉटेल वैभवमध्ये चोरट्यांनी दुकानाचं कुलूप तोडून फ्रीज, पाणी मोटर, ताटे, वाट्या, चमच्यासह 1,42,500 रुपयाचा मुद्देमाल लंपास केला। या प्रकरणी शीतल बाळासाहेब महिंद, वय वर्ष 33, राहणार कसबे डिग्रज यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शीतल महिंद हे आपल्या कुटुंबियांसह कसबे डिग्रज येथे राहत असून त्यांचे कॉलेज रोड बागनवाट येथे वैभव नावाचे हॉटेल आहे। महिंद यांनी नेहमीप्रमाणे रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास हॉटेल बंद करून घरी गेले होते। यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद हॉटेलच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। हॉटेलमध्ये ठेवलेले फ्रीज, पाणी उपसण्याची मोटर, हॉटेल कामासाठी लागणारे वेगवेगळे मशीन, फॅन, एसी, ताट, वाटी, पातेली, चमचा, ट्रे, झाकण, टप, प्लेटा, खुर्ची यासह अन्य साहित्य असा एकूण 1,42,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केलं। काल सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली। यानंतर महिंद यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केलाय। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।